वाढत्या वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या महामुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी देणारी आहे। कल्पना करा, ट्रॅफिक जॅम नाही, प्रदूषण नाही, फक्त शांत पाण्यावर धावणारी मेट्रो आली तर। पण ही फक्त कल्पना नाही, तर भारताची पहिली वॉटर मेट्रो केरळच्या कोचीत धावते आहे। कोचीच्या धर्तीवर मुंबईत देखील वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक मोठं पाऊल टाकलंय। नवी मुंबई ठाणे यांना जोडणारा हा प्रकल्प कोची मेट्रोच्या सल्ल्याने सुरू होतोय। म्हणजेच ट्रॅफिक जामला रामराम। चला जाणून घेऊयात या प्रकल्पाची संपूर्ण कहाणी। मुंबई आणि परिसरातील नागरिकांना जलमेट्रोतून असा स्वप्नवत प्रवास काही वर्षांनी करता येईल। सध्या केरळमधल्या कोची शहरात भारतातली पहिली जलमेट्रो धावते। ना वाहतूक कोंडी ना प्रदूषण, शांत पाण्यावर धावणारी मेट्रो आता मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सुरू करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे। रस्ते आणि रेल्वे सेवेवरील ताण कमी करण्यासाठी जलमेट्रोचा पर्यावरण पूरक आणि प्रभावी पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, पालघर आणि इकडे मांडव्यापर्यंत जलमेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। पहिल्या टप्प्यात 6 मार्ग निश्चित करण्यात आले आणि नरिमन पॉइंट, बांद्रा, दहिसर हा संपूर्ण मार्ग जलवाहतुकीने जोडण्यात येणार असल्याची माहिती बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढारी न्यूजला दिली आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनानुसार या पूर्ण मुंबईला मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून कनेक्ट करून MMR रिजनमध्ये 6 पहिले रूट आम्ही निश्चित केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत जायसाठी अतिशय चांगल्या सुविधाच्या मुंबई वॉटर मेट्रोमध्ये जाता येईल। वेळेची बचत होईल, पैशाची बचत होईल आणि मुंबईच्या ट्रॅफिकला अतिशय उत्तम पर्याय निर्माण होईल। महामुंबई जलवाहतुकीने जोडण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे। त्यासाठी भविष्यात वेगवेगळ्या जलमार्गावर जलमेट्रो करण्याचा सरकारचा विचार आहे। नारंगी ते खारवाडेश्वर म्हणजे विरार ते पालघर, वसई ते मीरा भाईंदर, फाउंटन जेट्टी ते गायमुख ते नारंगी, कोलशेत ते काल्हेर, काल्हेर ते मुंब्रा आणि मुंब्रा ते कल्याण, कल्याण, मुंब्रा, मुलुंड ते ऐरोली, वाशी ते भाऊचा धक्का, भाईंदर ते वसई, वसई ते बोरिवली, नरिमन पॉइंट ते मांडवा, बेलापूर ते गेटवे, गेटवे ते मांडवा, बोरिवली ते गोराई, गोराई ते नरिमन पॉइंट। केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून अशा वेगवेगळ्या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। सागरी मंडळाकडून 85 किलोमीटर 21 जलमार्गावर जलवाहतूक केली जाते। मुंबई महानगर क्षेत्रात समुद्र आणि खाडीचा मोठा परिसर लाभल्यानं तिथं अतिजलद जलवाहतुकीचा पर्याय सरकार समोर आहे। केरळच्या कोचीमध्ये जलमेट्रो प्रकल्प यशस्वीपणे राबवणाऱ्या कोची मेट्रो रेल लिमिटेड या अनुभवी संस्थेची निवड सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्याकडून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर हे प्रकल्प मार्गी लागतील। कोचीमध्ये हायब्रिड वातानुकूलित इलेक्ट्रिक बोटी, त्यात वायफाय, CCTV, स्वयंचलित दरवाजे अशा सुविधा आहेत। याशिवाय प्रशस्त टर्मिनल उभारण्यात आले आणि QR कोड, तिकीट बुकिंगसह अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यात आल्या। मुंबईतली जलमेट्रो ही अशीच कूल, वेगवान आणि पर्यावरणपूरक असेल। पद्मेश पवार सह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।